तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. तर भावना आजचा व्हिडिओ घेऊन आलोय तुमच्यासाठी खतरनाक अशी वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ एडिटिंग इन फिल्मोरा फ्रॉम पीसी मध्ये भावनाच आपण डिझाईन करणार आहोत. फोटोशॉप प्लस फिल्मोरा ॲप्लिकेशन आपण भावना लागणार आहे. तर भावनो व्हिडिओ होण्याआधी व्हिडिओचा डेमो पाहून घ्या. ओके, तर काय करूया आपण सिंपली त्या आधी फिल्मोरा जे ॲप्लिकेशन आहे हे ओपन करून ठेवूया. ओके, हे जर सॉफ्टवेअर भावना तुमच्याजवळ नसेल तर तुम्हाला ते परचेस करावं लागेल किंवा कुठून तरी तुमच्या सिस्टममध्ये इन्स्टॉल करावं लागेल. ओके, तर काय करायचं, मी लोड होतंय ते तसं राहू दे. त्याच्यानंतर काय करायचं, इथे फोटोशॉप ओपन करतोय. ओके, फोटोशॉपवरती जाण्याच्या आधी तुम्हाला मी एक लिंक डिस्क्रिप्शनमध्ये एक भावना तुम्हाला मी एक फाईल देईन, ज्या फाईलमध्ये ते PHD फाईल असेल. ओके, त्या PHD फाईलमध्ये मी सर्व जे मटेरियल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते सर्व तुम्ही करू शकता. पूर्ण एडिटेबल फुल टू फोटोशॉप इथे दिसत असेल तुम्हाला. PSD फोटोशॉपची PHD फाईल मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. त्याच्याबरोबर एक बॅकग्राऊंड व्हिडिओ आहे आणि एक सॉन्ग आहे भावना. ओके, हे सर्व मी तुम्हाला मटेरियल खाली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन मिळून जाईल. ओके, नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघत चला. पासवर्ड व्हिडिओमध्ये असणार आहे. व्हिडिओ किती मोठा होऊ दे भावनो, पण त्याच्यामध्ये जर तुम्ही समजून घेतलं तर नक्की तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. ओके, तर या PSD फाईलवरती क्लिक करायचं आहे. PSD फाईलवरती क्लिक केल्यानंतर फोटोशॉपची अशी फाईल ओपन होईल. ओके, फोटोशॉपची अशी फाईल ओपन झाली. याला आपण साईज दिलेली आहे, सर्व सेट केलेलं आहे. ओके, कोणतीच अडचण येणार नाही तुम्हाला. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, जिथे तुमचे जे ऑब्जेक्ट असेल तिथे फक्त तुम्ही करेक्शन करायचं आहे. इमेज साईज दाखवतो. इमेज साईज इथे बघू शकता. पिक्सल आहे 1920. ओके, आणि पिक्सल हाईट आहे भावना 1080. ओके, ही साईज असणार आहे आपली. ओके, आणि रेझोल्युशन आहे 300. तुम्ही हे वाढवू शकता तुमच्या हिशोबानुसार. मी माझा जे हिशोब आहे भावनो त्या हिशोबानुसार मी तुम्हाला डिझाईन प्रोव्हाइड करत असतो. ओके, हे बॅकग्राऊंड आहे, त्याला मी लॉक करून ठेवलं आहे, बघू शकता तुम्ही. ओके, त्याला मूव्ही करू शकता. ओके, तर काय करायचं, त्याला Ctrl Z करून आहे त्याच जागेवर तुम्हाला माहितीच असेल जर फोटोशॉप तुम्ही यूज करत असाल. जर फोटोपिया जर असेल तुमच्या मोबाईलमध्ये त्याच्यावरही करू शकता, पण त्याच्यामध्ये भावना तुमचा सिस्टम थोडा लॅग मारणार. ओके, पण होणार काम तुमचं. त्यानंतर काय करायचं, पुढे यायचं आहे. पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता ही दुसरी लेअर आहे. आता इथून लेअर चालू होते. हे भावना बॅकग्राऊंड आहे, ते बॅकग्राऊंड 0 आहे, 0% वरती आहे. त्याला काही क्लिक नका करून, नाही केलं तरी चालेल. फक्त काय करायचं, ते बॅकग्राऊंडला लॉक करून ठेवा जेणेकरून कुठेही मूव्ह होणार नाही. त्याच्यानंतर ही जी एक ग्रुप 1 आहे भावना दिसायचं तुम्हाला, ग्रुप 1. त्या ग्रुप 1 वरती क्लिक केल्यावर काय होईल, जे आपल्या स्टार्टिंगला जसं वेडिंगला चालू होतं गणपती बाप्पांची स्टार्टिंग, तशीच भावना आणि आडनाव. ओके, ते हे आडनाव आहे इथे बघू शकता, पाटील आणि बच्चा. ओके, त्या बच्चाचं भावना आपण आता नाव वगैरे चेंज करू शकतो. तर कसं करू शकतो, याला जो फॉन्ट मारलेला आहे तो जो फॉन्ट आहे इन्फिनिटीचा नसून DG फॉन्ट आहे भावनो. ओके, तर काय करायचं, ते फॉन्ट आहे तसं ठेवायचा. याच्यावरती हा जर टेक्स्टचा इथं बॉक्स झाला तुम्हाला माहीत असेल, जर फोटोशॉप यूज करत असेल त्याच्यावरती डबल क्लिक करायचं माऊसनी. ओके, माऊसने क्लिक केल्यावरती इथे त्याची पूर्ण सिलेक्ट होईल लेटर. त्या लेटरमध्ये तुम्ही टायपिंग करायची आपली जी असेल ती. ओके, मी समजा एक नाव लिहितो. ओके, चव्हाण लिहितो मी. ओके, चव्हाण हा काढायचा, काना न. ओके, दिला. ओके, बघू शकता तुम्ही एकदम नातकुळा झाला आहे. आणि याला थोडंसं ॲडजस्ट करून घ्या तुमच्या नावानुसार, जसं नाव असेल तसं. ओके, असं नाही की जसं मी सेट केलं म्हणून, थोडं तुम्ही ॲडजस्ट वगैरे करायला शिका, तेव्हाच भावना तुम्ही डिझाईन करू शकता एकदम HD मध्ये. ओके, आणि जर तुमच्याजवळ गणपती बाप्पांचं, हे बघा इथे मी तुम्हाला हे पूर्ण ग्रुप करून दिलेत. ओके, याच्यावरती ॲरोवरती क्लिक केलं तर काय होईल, सर्व एका लाईनीत येईल. आणि जर त्याच्यावरती अजून क्लिक केलं तर तुम्हाला लेअर वाईज लेअर पूर्ण खाली इथे दिसून जाईल. ओके, कलरचं भावना आपलं इथं काम नाही, फक्त लेअर पॅलेटवरती लक्ष ठेवा. ओके, इथे बघा स्क्रोल करून खाली इथे बघू शकता गणपती बाप्पांचं तुम्ही HDMI सर्व याच्यामध्ये इनेबल आहेत. मी कोणतीच लॉक करून दिले नाही, फक्त लॉक काय केलं आहे, बॅकग्राऊंड जो पाठीमागून तुम्हाला दिसत असेल तोच मी बॅकग्राऊंड तुम्हाला मी लॉक करून दिला. ओके, Ctrl Z करायचं, आहे त्याच जागेवर ठेवायचं. आणि एकदम तुम्हाला जर तुमचा दुसरा गणपती बाप्पांचा इमेज आपल्या चॅनलवरती भरपूर सारे पॅक आहे, जाऊन तुम्ही बघू शकता, डाउनलोड करू शकता मटेरियल. ओके, याला बॅक करायचं. बॅक केल्याच्यानंतर हे काय करायचं, आता याला
आहे तसं ठेवायचं आहे. मी सर्व अनझिप करून दिलेत. ओके, लॉक कोणलाच नाही. ते जो बॅकग्राऊंड असणार आहे त्याला काय करायचं, पहिला आधी बॅकग्राऊंडचा हा जो इमेज आहे, ओके, त्या इमेजला कॉपी करून घ्यायचं किंवा सेव्ह करून ठेवायचं तुमच्या फोल्डरमध्ये. एक डेस्कटॉपवरती जायचं आणि डेस्कटॉपवरती जाऊन असं फोल्डर सिलेक्ट करायचं. इथे बघू शकता मी तुम्हाला जे फोल्डर दिले तेच फोल्डर सिलेक्ट करा आणि त्याच्यामध्येच जे PNGs आहेत ते ॲड करा. फोटोशॉपवरती जायचं. फोटोशॉपवरती याच्यानंतर इथे बघू शकता आपला जो ऑब्जेक्ट आहे, ओके, इथे मी सर्व तुम्हाला सेट करून दिलं आहे. तर इथे बघू शकता पहिला पासवर्ड 95. ओके, त्यानंतर काय करायचं, इथे ग्रुप 1वरती यायचं. ग्रुपवरती आल्याच्या नंतर इथे सर्व तुम्हाला लॉक आहे, हे लॉकवरती क्लिक न करता डायरेक्ट इथं ग्रुपवरती यायचं आणि आहे तसं ठेवायचं आणि इथं वरती इमेजवरती जाऊन फाईलवरती जाऊन एक्सपोर्टवरती जायचं आणि PNGमध्ये सेव्ह करून ठेवायचं. ओके, सेव्ह करताना काय करायचं, याला जो नाव नंबर आहे, नाव वगैरे जे असेल तो 1 नंबर द्यायचा भावनो. ओके, जेणेकरून तुमच्या लक्षात राहील भावनो 1 नंबरला कोणती डिझाईन असणार आहे. एंटर मारला की ती तुमच्या फोल्डरमध्ये सेव्ह होऊन जाईल. इथे बघू शकता तुम्ही हे आले, पण ते आता शो होत नाही, पण होईल थोडा. हे बघा, ओके, झालेली आहे, बघू शकता तुम्ही 1. ओके, अशीच भावना सर्व आपल्याला, जसं आपण पिक्सल लॅबमध्ये जर तुम्ही बघत असाल, पिक्सल लॅबमध्ये जर तुम्ही डिझाईन केली असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल तुम्हाला कशी डिझाईन करायची असते ती. ओके, मी सर्व सेट करून दिले, तुम्ही सेट करू शकता. असं नाही की मी दिलेलं आहे म्हणून तुम्ही घ्या. ओके, परत काय करायचं, बॅकग्राऊंड ओपन करायचं. तुमच्याजवळ आता सर्व हे मटेरियल काहीच नसेल भावना. ओके, फक्त तुमच्याजवळ जरा समजा आता पाठचा बॅकग्राऊंड आहे. ओके, बॅकग्राऊंड असलं तर काय करणार तुम्ही, सिम्पली इथे त्यांचा फोटो घ्यायचा ऑब्जेक्ट म्हणून. इथे बघू शकता. ओके, हा जो फोटो आहे तो असा फोटो घ्यायचा, इथे ॲडजस्ट करायचा आपल्या लेअर वाईज, जास्त पण मोठं नाही करायचं म्हणून. ओके, असं घेतलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर काय करायचं, इथे नाव लिहायचं. सिम्पली इथं टेक्स्टवरती जायचं. टेक्स्टवरती गेल्याच्या नंतर एक कुठला तरी फॉन्ट घ्यायचा. फॉन्ट घेतल्याच्या नंतर त्याला सिम्पली इथे येलो कलर देऊन किंवा तो जो तुम्हाला आवडला असेल कलर तो तुम्ही इथे द्यायचा आणि सिम्पली इथे टाईप करायचं. आता मी टाईप करतो आकाश. ओके, आकाश तुम्हाला माहितीच असेल ही टायपिंग कशी आहे आपली. सिम्पल इथे ही जी टायपिंग आहे ती एकदम मराठीमध्ये टायपिंग आहे म्हणून. फक्त जे तुम्ही हे करायचे, काय जे आपले कीबोर्ड आहेत, लेटर आहेत, ते सर्व टाईप करायचे. ओके, मग जसं दाबलं तर भावनो अर्धासा येतो, तुम्हाला माहिती असेल. ओके, आणि याला खाली स्क्रोल करून जसं कोपऱ्यावरून आपण पिक्सल लॅबमधून खेचतो तसं इथे माऊसमध्ये खेचायचं. जर तुम्हाला भावनो माऊसचा आवाज येत असेल तर तुम्ही समजू शकता. ओके, समजून घ्या, माऊसचा आवाज येणार भावना. ओके, तर काय करायचं, आता आहे तसं ठेवायचं. इथे आकाश घेतलेलं आहे. ओके, त्या आकाशला काय करूया, इथे ह्याच्यावरती क्लिक करायचं, लेअरवरती जायचं. हे आपलं कलरचं पॅलेट नको आहे. ओके, थोडंसं वर करायचं. ह्याच्यावरती गेल्याच्या नंतर इथे माझा हात बघा कुठे आहे. ओके, माऊस इथे डबल क्लिक करायचं. त्याच्यावरती डबल क्लिक केल्याच्या नंतर इथे काय येऊन जाईल, सर्व स्टाईल वगैरे तुम्ही देऊ शकता. मी आता बिलीव देतो याला. ओके, याने की बोल्डिंग इफेक्ट, याला आता बोल्डिंग इफेक्ट लागू होईल, बघू शकता तुम्ही. ओके, झालेलं असेल, तुम्ही बघू शकता. एकदम नाद खुला. याला आपण एकदम हार्डनेसवाला कलर देऊया, हार्डनेस एकदम लाईट. ओके, याच्यावरती आलो, स्विचवरती जायचं, याला कलर द्यायचा. ओके, नावाला सिलेक्ट करा, कलर द्या. ओके, बघू शकता आता बोल्डिंगचा इफेक्ट झालेला आहे. ओके, कंट्रोल+ केलं तर झूम होतं, तुम्हाला माहीत असेल जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर. व्हिडिओ पूर्ण बघा, त्यामध्ये मी पूर्ण समजावून सांगितलेलं आहे भावनो. ओके, इथे बघू शकता एकदम बोल्डिंगचा इफेक्ट झालेला आहे, नागपूरला बघू शकता. ओके, ओके, याला काय करायचं आहे तुम्हाला मी सॅम्पल म्हणून दाखवलेलं आहे करून. याला परत मी अंडो करतो, कंट्रोल. हे भावनो माझ्या कीबोर्ड आणि माऊसचं जे बटनाचा आवाज येतो. ओके, जर तुम्हाला भावनो माझा सेटअप बघायचा असेल त्याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे की माझा सेटअप कसा आहे तो तुम्ही पाहू शकता. ओके, नसेल बघितला तर जाऊन बघू शकता तुम्ही. फुल टू एडिटेबल आहे. 25K अंडरमध्ये आपला सेटअप रेडी झालेला आहे. ओके, त्याच्यानंतर हे भावनो झालेलं आहे. ओके, तर काय करायचं, आता आहे तसं ठेवायचं आहे. आहे तसं ठेवली त्याच्यानंतर सेट करून घ्या तुमच्या ऑब्जेक्टवरती. ओके, ह्याला तुम्ही सेव्ह केलंच असेल. त्यानंतर पुढे यायचं. पुढे आल्याच्या नंतर हे जितेंद्र नाव आहे. ओके, आता बघू शकता आता जे नाव चालू होतं ते आता नवरा नवरीची जी नावं असतात आहेत. ओके, जी वधूवर आहेत, तर काय करायचं, त्यांना ओपन करून घ्यायचं. ओके, याला अनशो करायचं. अनशो केल्याच्या नंतर तुम्हाला दिसून जाईल भावनो आपल्याला कुठे पाहिजे, कसं पाहिजे, कोणत्या ऑब्जेक्टवरती पाहिजे. ओके, ते तुम्हाला इथे दिसून जाईल, कोणतीच अडचण येणार नाही. फक्त काय करायचं, तुम्ही जर माझे व्हिडिओ पूर्ण पाहिले तर तुम्हाला नक्की कळेल. ओके, तर इथे बघू शकता तुम्ही. इथे आता काय करायचं, पुतणे व
श्री गोरख लोटन. ओके, त्यालाही साधी आपली श्रीदेव फॉन्ट कन्वर्टर इथे बघू शकता. डबल क्लिक करतोय, इथे वरती आल्याचं नाव दिसत असेल तुम्हाला, श्रीदेव 07 कन्वर्टर. जो तुमच्या जर कन्वर्टर असेल तिथे जाऊन कन्वर्ट करून आणा. सेम इथून इथं एवढं सिलेक्ट करायचं आणि कंट्रोल V करून तुम्ही जे कॉपी केलं असेल ते पेस्ट करून द्यायचं. ओके, तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करू शकता. A to Z इझी आहे, पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही, हाच तुमचा मोठा प्रॉब्लेम आहे भावांनो. ओके, तुम्ही व्हिडिओ पासवर्डसाठी बघता, त्याला आम्ही काय करायचं, आम्ही तुमच्यासाठी एवढे व्हिडिओ घेऊन येतो एकदम HD क्वालिटीमध्ये. एवढं कोणीच भावांनो तुम्हाला क्लास घेऊनही कोण एवढं डिझाईन शिकवणार नाही भावांनो. ओके, पण तुम्ही कोण शिकत नाही. त्यानंतर इथे बघू शकता ही दुसरी लेअर झाली आहे, त्यालाही तुम्ही नाव देऊ शकता. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर जे नाव असेल ते तुम्ही इथे देऊ शकता. ओके, तर काय करायचं, हा जो पोर्शन आहे तो क्लोज करून घ्यायचा. इथे जायचं, 2 वरती गेलो आणि काय करायचं, याला एवढंच पाहिजे आपल्याला भावना. सर्व जे सेव्ह करणारा PNG मध्ये सेव्ह करा, एकदम HD क्वालिटीमध्ये सेव्ह होईल. ओके, 2 नंबरचं याला नाव देऊन सेव्ह मारा किंवा एंटर मारू शकता तुम्ही. ओके, सेम जो वरती आता आपण पोर्शन मारणार आहे इथे बघू शकता, जो ज्यांची इमेज लावणार आहे त्यांची इमेज सेपरेट आपण सेव्ह करून घ्यायची. फाईलवरती जायचं, एक्सपोर्टवरती जायचं, PNG मध्ये जाऊन सेव्ह करून घ्यायची. ओके, आता हे जी 2 जे नाव आहे त्याला आता 02 वरती द्यायचं. ओके, जेणेकरून त्याच लेअरवरती आपण सेट करणार आहोत. सेम झालेलं आहे पोर्शन, 2 नंबरचे लेअर क्लोज झालेले आहे. ओके, त्यानंतर काय करायचं, 3 नंबरवर जायचं. 3 नंबरलाही सेम आहे भाऊन. काय करा माहिती आहे तुम्ही, मी सांगतो. हे जे 2 नंबरचं आहे ना, 2 नंबरची जी लेअर, तिला काय करायचं, कंट्रोल J करायचं. कंट्रोल J केल्याने काय होतं, डुप्लिकेट होते, लक्षात ठेवा. ओके, कंट्रोल J केलं, त्याला कंट्रोल J केल्यावरती काय होईल, हे जे नाव आहे तुम्हाला दिसायचं जितेंद्र, हेच नाव सेम दुसऱ्या लेअर इथे, दुसरी लेअर इथे बघू शकता. ग्रुप 2 कॉपी केलेली आहे मी. ओके, हीच लेअरला मी कॉपी केले. तीच कंट्रोल J केलं की कॉपी होईल. कॉपी झाल्याच्या नंतर याच्यावरती सोडून द्या पहिली लेअर. नंतर जी कॉपी झालेली असेल ती इथे येईल. ती आल्याच्या नंतर तिला काय करायचं, ह्या साईड राईट साईडला स्क्रोल करा. ओके, असं इथून सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्याच्यानंतर शिफ्ट दाबून असं लेफ्ट आणि राईट. जर तुम्ही लेफ्टला जर कॉपी झाली असेल तर तुम्ही नंतर राईटला मूव्ह करू शकता. ओके, समजलं असेल तुम्हाला. शिफ्ट दाबून पूर्ण सिलेक्ट करून साईडला इकडे तिकडे स्क्रोल करायचं. ओके, याला क्लोज करा. क्लोज केल्याच्यानंतर काय होणार आहे, आता याचं आपल्याला इमेज सेव्ह करायची. एक्सपोर्टवरती जायचं, PNG वरती जायचं, 3 नंबर द्यायचा, याला नाव 3. ओके, लक्षात ठेवा, नावं जर तुम्ही पाहून एकदम करेक्ट दिली तर तुम्ही एकदम A to Z. आता त्याचंच इथे बघू शकता, ह्या जो पहिला इमेज झालेला आहे 1-2 नंबरला. ओके, त्याच्यानंतर हे 3 नंबरला सेट करून ठेवलेलं कॉपी तुम्हाला एकदम येतच असेल पूर्ण A to Z. कट बीट करू शकता तुम्ही. ओके, कट बीट करून घ्या. त्याच्यानंतर इथे ॲड करा. ॲड केल्याच्यानंतर एक्सपोर्ट PNG वरती जा. ओके, एक्सपोर्ट PNG घ्यायच्यानंतर 03. ओके, 03 दिलेलं आहे. 03 झाल्याच्यानंतर काय करायचं, यालाही अनशो करून घ्यायला, डोळा ओपन करून घ्या. ओपन केल्याच्यानंतर इथे यायचं वरती आल्याच्यानंतर जे 4 नंबरचं जे ऑब्जेक्ट आहे इथे बघू शकता, जरा मागे पुढे झाले असेल. ओके, तर काय करायचं, याला हळदी समारंभ. ओके, आता हळदी समारंभ आहे, हे व्ह्यू असतं. त्याच्यानंतर इथे काय व्ह्यू असतं. ओके, चला बघूया. याच्यानंतर जी आता पोर्शन झालं इथे बघू शकता, तुम्हाला 2 नावं मी दाखवली. त्याच्यानंतर आता हे आलं आहे व्ह्यू असतं. इथं व्ह्यू असताना तुम्हाला काय करायची गरज नाही, फक्त डायरेक्ट इथे यायचं. कंट्रोल मी तुम्हाला सेट करून दिलं आहे ऑलरेडी. फक्त तुम्हाला काय करायचं, PhD पासवर्ड बघून व्हिडिओ टाकून फाईल अनझिप करून घ्या. दुसरा पासवर्ड 3535. ओके, त्यानंतर काय करायचं, ह्याच्यावरती सिलेक्ट करायचं आणि कंट्रोल जिथून तुम्ही युनिकोड चेंज केलं असेल, श्रीदेव 7. ओके, लक्षात ठेवा, मी सांगते तुम्हाला कोणते कोणते कोड आहेत ते. ओके, हे जराही क्लिक नका करू, हे आहे तसं राहू दे. फक्त याला तुम्ही जाऊन कलर वगैरे चेंज करू शकता. फुल टू एडिटिंग PLP फाईल मी तुम्हाला PhD फाईलमध्ये प्रोव्हाइड करून देतोय. नक्कीच व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल, नक्कीच तुम्हाला समजलं असेल. ओके, तर चला आता डायरेक्ट पुढे बोलूया. ओके, यालाही काय करायचं, PNG मध्ये सेव्ह करून घ्यायचं. PNG मध्ये जायचं. PNG मध्ये गेल्याच्या पाहून तुम्हाला मी PhD प्लस फिल्मोरावरती टोटल देतोय, लक्षात ठेवा. ओके, PhD नाही की PhD प्रोव्हाइड करते मी तुम्हाला. पूर्ण ट्रान्झॅक्शन इफेक्ट्स वगैरे सर्व मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. ओके, हळदी समारंभ झालेला आहे. विवाह स्थळ हळदी समारंभही तसंच आहे, सेम पोर्शन आहे भावनो. तोच मी जो तुम्हाला कॉपी पेस्टचा मी सांगितलेला भावनो. ओके, तसंच कॉपी करायचं आहे आणि सिम्पलरित्या ॲड करायचं आहे. फाईलवरती जायचं, एक्सपोर्ट PNG करायची. सिम्पलरित्या कोणतीच अडचण येणार नाही तुम्हाला. फक्त जर व्हिडिओ पूर्ण पाहिला नक्कीच पूर्ण समजेल. ओके, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो भावनो, तुम्ही व्हिडिओ शिकण्यासाठी पहा, पासवर्डसाठी बघू नका. एवढीच माझी कळकळीची विनंती आहे भावनो. ओके, त्यानंतर इथे बघू शकता, आम्ही कोणतेही क्लास वगैरे केल्या नाही, आम्ही असंच बघून शिकलेलो. पण एकदम
पूर्ण स्टेप बाय स्टेप, असं नाही की स्किप करत बघायचं आम्ही. ओके. त्यानंतर इथे आलं आहे शुभविवाह सोहळा. आता इथे बघू शकता शुभविवाहाला इथे ॲरोवरती क्लिक करतो. लेअरवरती गेल्याच्या नंतर इथे बघू शकता मी किती सारे लेअर बनवले आहेत. इथे बघू शकता किती सारे लेअर आहेत. ओके. हे बघा. ओके. आता एक अनशो केलं तर इथं यांचा जो आहे तो शो होतो. ओके. ह्याच्यावरती हाईड केलं तर इथे बघू शकता हे जे क्रिएट आहेत ते अनशो होत आहेत. ओके. ह्यालाही सेम श्रीदेवचाच फॉन्ट आहे. इथे बघू शकता तुम्ही. ओके. वरती बघू शकता श्रीदेव 15. ओके. आहे तसंच ठेवायचं आहे. जरा न हलवता काय करायचं, याला याची PNG मध्ये सेव्ह करून ठेवायचं. ओके. जर भावना बॅकग्राऊंडला नॉईस येत असेल तर नक्कीच स्किप करून द्या. ओके. पण व्हिडिओ पूर्ण बघा. बॅकग्राऊंडला स्किप करा मी सांगतो. ओके. व्हिडिओ स्किप नका करू. तुम्ही व्हिडिओ स्किप करत जाल आणि पासवर्ड व्हिडिओमध्ये बघाल कुठे आहे. ओके. पासवर्ड व्हिडिओमध्ये मी बोलून सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल. ओके. त्यानंतर इथे बघू शकता जे निमंत्रक असणार आहे ते निमंत्रकही बघू शकता. सर्व एडिट करून कसे दिलेले आहे एकदम नाथपुरला. तुम्हाला फक्त काय करायचे, PSD फाईल प्रोव्हाइड केले तीच जाऊन डाउनलोड करून घ्यायची. पासवर्ड व्हिडिओमध्ये आहे. व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. पासवर्ड टाकून अनझिप करायचा आहे. ओके. एक्सपोर्ट करून घ्या. एक्सपोर्ट केल्याच्या नंतर हे पाहून आता पूर्ण पोर्शन मी बॅकग्राऊंडला ऑन केलेलं आहे त्या काढून. ओके. एक्सपोर्टवरती जायचं. एक नंबर द्यायचा, त्याचा काय नंबर असेल तो इथे बघू शकता. 1 2 3 4 5 6 7 नंबरचा आता याला द्यायचं आणि एंटर मारून द्यायचं. ओके. आणि काय करायचं, जर तुमचं काय करेक्शन वगैरे झालं असेल Ctrl S मारून सेव्ह करून द्या फाईल. ओके. जेणेकरून जे तुम्ही डिझाईनसाठी वापरणार आहात ती सेव्ह होऊन जाईल. ओके. सर्व पोर्शन आता झालेलं आहे. आता यायचं आपल्या फिल्मोरामध्ये. इथे बघू शकता फिल्मोरा 9. ओके. तर काय करायचं, इथे फाईलमध्ये बघू शकता पूर्ण तुम्हाला मी बॅकग्राऊंड एक सिम्पल आहे PNG मध्ये 1 2 सर्व ऑब्जेक्ट दाखवलेत. पूर्ण बॅकग्राऊंडही दिलं एक करून. एक सॉन्ग आहे आणि एक PSD फाईल. ओके. काय करायचं, याला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. भावना याची जी प्रोजेक्ट फाईल आहे ती शेअर करता येत नाही, एवढे लक्षात ठेवा. जर तुम्हाला याची प्रोजेक्ट फाईल जर शेअर करावी लागली तर तुम्हाला सर्व ऑब्जेक्ट वगैरे सर्व द्यावे लागेल. ओके. तर म्हणून याची आपण नाही करू शकत. याला काय करायचं, फुल Ctrl A करून सर्व सिलेक्ट करून इथे ॲड करून घ्या. ओके. तुम्हाला माहिती असेल 16.9चा हा जो रेशो आहे दिसत असेल तुम्हाला साईडला. ओके. दाखवतो तरी पण मी करून. ओके. फाईलवरती जायचं. फाईलवरती घ्यायच्यानंतर इथे सेव्हचा ऑप्शन येऊन जाईल. ओके. हे आता सर्व इथे ॲड झालं. इथे बघू शकता मीडिया, ऑडिओ, टायटल्स, ट्रान्झॅक्शन, इफेक्ट्स, अलाइनमेंट, स्प्लिट स्क्रीन. ओके. तर याला काय करू शकतो आपण, स्प्लिट वगैरे करू शकतो. याला बॅकग्राऊंड सॉन्गला पहिले ॲड करायचं. सॉन्ग एकदम बॅकग्राऊंडला ॲड होऊन जाईल. ओके. जर भावनो व्हिडिओमध्ये जर सॉन्ग तुम्हाला आवाज येत नसेल तर मी त्याचं म्यूट केलेलं असेल, कारण की कॉपीराईटच्या इश्यूमध्ये मी म्यूट केलं असेल, तुम्हाला मी सांगून देतो आहे. ओके. तर काय करायचं आता इथे, आता हे जे बॅकग्राऊंड तुम्हाला मी दिलं आहे व्हिडिओ, ओके, 1 मिनिटाचा जो व्हिडिओ असेल तो इथे मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे. ओके. सॉन्ग तुम्ही जास्त घेऊ शकता. ओके. याला काय करायचं, इथे बघू शकता एकदम फुल आपले ऑब्जेक्ट तयार होतील तेव्हा मी सॉन्ग इथे प्ले करेन. ओके. इथे बघू शकता हा बॅकग्राऊंड व्हिडिओ तुम्हाला मी क्रिएट करून दिला आहे. ओके. तुम्ही तो क्रिएट करू शकता किंवा आपल्या चॅनलवरती बरेच सारे टॉप 5 टॉप 10 असे तुम्हाला मी वेडिंग बॅकग्राऊंड व्हिडिओ प्रोव्हाइड केले. जाऊन तुम्ही बघू शकता फुल टू HD क्वालिटीमध्ये. तेही तुम्ही इथे अपलोड करू शकता किंवा तुम्ही काय नॉस्टमध्ये व्हिडिओ करू शकता. ओके. त्यानंतर 1 नंबरचा जो आपला ऑब्जेक्ट आहे तो इथे घ्यायचा. ही जी कात्री आहे कात्रीला आणायचं पुढे 1 सेकंदावरती आणायचा आणि याची ड्युरेशन आहे ती वाढवून घ्यायची. इथे ड्युरेशनवरती राईट क्लिक करून इथे 5 सेकंद आहे ती 6 सेकंद किंवा तुम्ही करू शकता. मी इथं 5 सेकंद ठेवतो कारण जेणेकरून व्हिडिओ मोठा होणार नाही. परत इथे तुम्ही बघू शकता एक माझा माऊस बघा भावना कुठे. ओके. माऊसचा इथे ही जी कात्री आहे 1 आणि 2 हा 1 सेकंद हा दुसरा सेकंद, या 2 सेकंदावरती नेऊन ठेवायची. जर याला लागून ठेवली तर आपल्याला ट्रान्झॅक्शन द्यायला भावना प्रॉब्लेम पडणार आहे. ओके. त्याला काय करायचं, इथे कात्री नेऊन ठेवायची. कात्री नेऊन ठेवलेली आहे. ओके. त्याच्यानंतर जो दुसरा पोर्शन आहे जे की नाव असणार आहे, पहिलं जितेंद्र नाव इथे घेऊन या. ओके. सेम करा. तुम्ही जे ऑब्जेक्ट आणणार त्याला सर्वांना 5 एवढी ड्युरेशन असेल. ओके. पासवर्ड व्हिडिओमध्ये मी बोलून सांगतोय भावनो, व्हिडिओ स्किप करत नका बसू. मी आधीच सांगतोय व्हिडिओ पूर्ण पहा, त्यामध्ये मी बोलून पासवर्ड सांगितलेला आहे. ओके. सेम तसं द्यायचं आहे. हे जे जितेंद्र नाव आलं आहे त्याच्या इथे वरती जो तुम्ही नवरा नवरीचं जी इमेज तुम्ही सेट केले, ओके, ती इथे ॲड करायची. ओके. ॲड केल्यावरती काय होईल, सिम्पलरित्या त्याच्यावरती बसून जाईल. ओके. सेम तसंच धनश्री, आता जे दुसरं नाव असणार आहे, ओके, ते इथे काय करायचं, इथे क्लिक करायचं.
क्लिक केल्याच्यानंतर सेम तसंच घेऊन यायचं, ड्रॅग अँड ड्रॉप करायचं आहे. तुम्हाला माहीत असेल ड्रॅग अँड ड्रॉप. सिम्पली त्या कॉपी पेस्ट नाही करायचे, ड्रॅग अँड ड्रॉप. त्याच्यानंतर पुढे यायचं. पुढे आल्याच्यानंतर सेम तसंच इथे बघू शकता मी 1-1 सेकंदाचा गॅप काढ होते, त्याचं हे उदाहरण आहे. ओके, जर व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर नक्कीच तुम्हाला कळालं असेल. म्हणून पासवर्ड व्हिडिओमध्ये मी बोलून सांगतोय, नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघत चला. त्याच्यानंतर 4 नंबरला हे पाहून काय, विवाहस्थळ, हळदी समारंभ आणि शुभविवाह. तर पहिला आधी आपलं काय येणार आहे, शुभविवाह सोहळा. ओके, इथे बघू शकता शुभविवाह सोहळा आलेला आहे. सर्व तुम्हाला एकदम सेट होऊन जाईल. फक्त तुम्ही इथे ड्रॅग अँड ड्रॉप करत जा, एक लेअर व्हायचं. ओके, शुभविवाह सोहळा नंतर येणार आहे हळदी समारंभ. ओके, तर इथं हळदी समारंभावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर पुढे यायचं, ही कात्री 1 सेकंदावर घेऊन द्यायची आणि याची एवढं सेट करून ठेवायचं. ओके, हळदी समारंभ सर्व मी ऑब्जेक्ट ॲड केलेत. त्याच्यानंतर निमंत्रण. ओके, आता तुम्ही बघू शकता एकदम स्टार्टिंगपासून बघू शकता. मी तुम्हाला प्ले करून दाखवते, फुल एडिट करून दाखवलं आहे कशा रीतीने. सिम्पल मी फक्त काय केलं, इथे मीडियावरती गेलो आहे, लेअरवरती, आणि सर्व एक ऑब्जेक्ट जे नंबर वाईज आपण लावलेले आहेत तेच फक्त मी इथे खाली सेट केले. त्याच्यामध्ये 1 सेकंदाचा गॅप ठेवलेला आहे, बघू शकता. ओके, नाव येतं एकदम HD क्वालिटीमध्ये, फुल टू एडिटेबल PLP आहे. नक्कीच व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. PLP नसून भावून PSD आहे. आता ते मी तुम्हाला PLP प्रोव्हाइड करून भावानं माझे सर्व लक्षात आता PLPचं हे झालेलं आहे. ओके, यालाही आपण कापणार आहोत. याला क्लिक करायचं, कात्रीवरती डबल क्लिक करायचं, याचं काय होईल 2 भागामध्ये क्लिप होऊन जाईल. ओके, याला काय करून घ्या, प्ले करा. प्ले केल्याच्यानंतर बघू शकता एकदम नागपूर असं नाव येतं आहे. ओके, बघू शकता प्ले केल्याच्यानंतर तुम्हाला एकदम क्लिअर दिसेल. ओके, जेव्हा जर जे तुम्ही प्ले चालू असेल ना तेव्हा तुम्हाला थोडंसं वर खाली झालेलं दिसेल. पासवर्ड व्हिडिओमध्ये आहे भावनो, नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघत चला. त्याच्यानंतर काय करायचं, वरती यायचं. वरती यायच्यानंतर तुम्हाला मी 0-0 1 नंबरला बॅकग्राऊंड दिले. ओके, त्या बॅकग्राऊंडला काय करायचं, एकदम वरती लावून घ्या. वरती लावून गेल्यावरती याच्यावरती डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केल्याच्यानंतर इथे 2 नंबरचा ऑप्शन आहे कन्फ्युजिंग, काय जो आहे तो बघू शकता तुम्ही. ओके, त्याच्यावरती जाऊन क्लिक केल्याच्यानंतर काय होईल, इथे नॉर्मलवरती जाऊन इथे तुम्ही याची ऑपोजिट एकदम कमी करून घ्या, जेणेकरून तो पोर्शन तुम्हाला इथे लेअरमध्ये दिसेल पण इथे दिसणार नाही. कुठे, जिथे आपला ऑब्जेक्ट आहे बघू शकता तो एकदम त्याच्या ऑपोजिट आपण पूर्ण मायनस केलेलं आहे. ओके, पण ती एक लेअर आहे तुम्हाला इथे दिसत आहे. बघा मी पूर्ण मूव करून दाखवतो. ओके, कंट्रोल आहे त्याची ठेवा. ओके, कंट्रोल Z करून मी तो. त्याच्यानंतर काय करायचं, याला आता ट्रान्झॅक्शन इफेक्ट आपल्याला द्यायचे. कशाला द्यायचे ट्रान्झॅक्शन इफेक्ट, जे खाली टेक्स्ट तुम्ही आता मी दाखवलेत लावून. ओके, त्याला द्यायचे. तर काय करायचं, इथे वरती ट्रान्झॅक्शन, मीडिया, ऑडिओ, टायटलनी ट्रान्झॅक्शन 4 नंबरचा ऑप्शन तुम्हाला वरती दिसत असेल. ऑलवरती क्लिक केलं तर तुम्हाला इथे जेवढे तुमच्या त्या फिल्मोरामध्ये जेवढे ट्रान्झॅक्शन इफेक्ट आहेत तिथे ते सर्व तुम्ही इथे ॲड करू शकता. ओके, मी कोणते ॲड करतो बेसिकली ते मी तुम्हाला आज दाखवतो बघा. ओके, मी काय केलं आहे, जे माझे आवडीचे आहेत त्याच्यावरती राईट क्लिक करून मी इथे ॲड टू फेवरेट करू शकता तुम्ही, किंवा अल्ट+F दाबून तुम्ही फेवरेटवरती क्लिक करू शकता. तर मी इथे फेवरेटचं एक फोल्डर तयार केलेलं आहे, त्याच्यामध्ये माझे हे एवढे फेवरेट आहेत. ओके, तर काय करायचं, याच्यावरती क्लिक करायचं लेअरवरती, जे की चव्हाण आणि पाटील तुम्हाला इथे नाव दिसत असेल. बघू शकता चव्हाण आणि पाटील, जे मी तुम्हाला क्रिएट करून दाखवले. ओके, त्याच्यावरती काय करायचं, इथे हा जो बघू शकता 1 नंबरचा आहे, बघू शकता मी कुठे दाखवतोय माऊस वगैरे सर्कल तुम्ही बघू शकता, तो इफेक्ट मी याच्यामध्ये वापरलेला आहे. ओके, याला काय करायची, याची ड्युरेशन जी असते ती 2 सेट असते. जी जी भावना आउटलाईन म्हणजे जी जाताना जी त्याचा इफेक्ट होतो तो 1 करून घ्यायचा. ओके, जो म्हणजे इन ॲनिमेशन असतं आणि आउट ॲनिमेशन. ओके, इन ॲनिमेशन 2 सेकंदाचं ठेवायचं आणि आउट ॲनिमेशन 1 सेकंदाचं, लक्षात ठेवा. ओके, आता दुसऱ्यावरती यायचं. पहिल्याचं आपण नाव झालेलं आहे बघू शकता तुम्ही. ओके, प्ले करून दाखवतो. प्ले करून दाखवल्याच्यानंतर बघू शकता कसा इफेक्ट येतो. ओके, माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हाच इफेक्ट मी मारत असतो, जेणेकरून व्हिडिओ खतरनाक दिसते. त्याच्यानंतर दुसऱ्यावरती यायची जितेंद्र. आता जे नाव आपण घेतलेलं आहे त्या नावाला कोणता इफेक्ट, तर हा मारायचा भावना, इथे बघू शकता जो आता आपण गणपती बाप्पांना मारलेला आहे. ओके, तोच इफेक्ट सगळ्यांना मारायचा. मी सिम्पली त्या मारतो. ओके, सेम इथेही मारून घ्या. काय करायचं, फक्त त्याच्यावरती क्लिक करायचं लेफ्ट माऊस क्लिकनी आणि खाली येऊन याच्यावरती येऊन सोडून द्यायचं. याच्यावरती यायचं, सिलेक्ट करायचं, राईट क्लिक ड्युरेशनवरती जायचं, 1 सेकंदाची ड्युरेशन करून घ्यायची. ओके, ओके करायचं. सेम याच्यावरती तसंच जायचं, ड्युरेशन 1 सेकंदाची करून घ्या. ओके, 1 सेकंदाची केली. आता राहिले वरती नवरा आणि नवरीचे इमेज. ओके, त्यांच्यासाठी आपण काय करणार आहोत, त्यांच्यासाठी हा इफेक्ट वरती, त्याच्याच वरती बघू शकता तुम्ही
कलर डिस्टन्सवरती क्लिक करायचं आहे. त्यांनाही सेम वरती ड्रॅग अँड ड्रॉप करून घ्या. ओके, सेम त्यांनाच तसंच. आणि झूम, हा जो झूम आउटचा ऑब्जेक्ट आहे तो त्यांना आउट ॲनिमेशनला प्रोव्हाइड करा. ओके, ड्युरेशन त्यांची 1 सेकंद करून घ्या, नाहीतर काय होईल, तुम्ही व्हिडिओ करा आणि त्याची जास्त व्हिडिओ दिसणार नाही. ओके, ते इथे पाहू शकता. भाऊ पासवर्ड आहे व्हिडिओला, नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघत चला. ओके, 4 स्टेपमध्ये पासवर्ड नाही आहे, 3 स्टेपमध्ये पासवर्ड आहे, व्हिडिओमध्ये बोलून सांगितलेलं आहे. ओके, त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. आणि ह्याच्यावरती यायचं. आता सेम याला काय करायचं आहे, हा जो फ्लॅश नावाचा इफेक्ट आहे तो याला प्रोव्हाइड करायचा. सेम प्रोव्हाइड केला. सेम यालाही तसंच जो जो आउट ॲनिमेशन आहे, ओके, तो काय करायचा, हा झूम इन द्यायचा, म्हणजे झूम आतमध्ये, जो झूम पोर्शन आहे तो आतमध्ये होतो. ओके, त्याच्यानंतर काय करायचं, पुढे यायचं आहे. पुढे आल्याच्या नंतर इथे बघू शकता की जो याला जो पोर्शन आहे, जो आता 5 नंबरचा जे येणार आहे ऑब्जेक्ट, त्याला कोणता इफेक्ट मारायचा. ओके, त्याला इफेक्ट मारण्यासाठी आपण काय करायचं, इथे तुम्ही बघू शकता. ओके, त्यालाही इफेक्ट आज देऊन द्या. कोणता, जो आपण गणपती बाप्पांना दिलेला आहे. ओके, सेम इफेक्ट प्रोव्हाइड करा, जेणेकरून डिझाईन खतरनाक दिसतील. ओके, यालाही तसंच द्या, झूम इन झूम आउट. ओके, मी तुम्हाला सिम्पल दाखवतोय. तुम्ही इथे बरेच सारे भावना तुम्ही हे आपले इफेक्ट वगैरे सर्व प्रोव्हाइड आहे त्याच्यामध्ये. तुम्ही जाऊन तुम्ही बघितले तर 1 तासापेक्षा जास्त भावानो आपला व्हिडिओ होऊ शकतो. ओके, जर तुम्ही पाहिला तर. पण तुम्ही एवढं बघणार नाही, म्हणून मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही शिका, व्हिडिओ पूर्ण पहा आणि शिका, तर तुम्ही शिकाल भावानो. ओके, आम्ही पण शिकलेलो आहोत, ना की आम्ही क्लास केलेला आहे. ओके, परत मी सांगतोय, पासवर्ड व्हिडिओमध्ये नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघत चला. बॅकग्राऊंडला नॉईस येत असेल तर त्याला समजून घ्या. एवढे मी तुम्हाला डेली डिझाईन आपल्या येत असतात भावनो, डेली डिझाईन. ओके, तुमच्यासाठी घेऊन येतो. ओके, तर मला कोण भावनो, कोण जे ऑर्डर येतात त्यांची ऑर्डरची तर वेगळीच असते भावनो, पण मी तुमच्यासाठी डिझाईन घेऊन येत असतो. आता काय करायचं, याच्यावरती यायचं. ह्या 2मध्ये आपण सेकंदाच्या मध्ये आपण ही जी कात्री आहे ती ठेवायची. वरती क्लिक केलं आहे, त्याला कात्रीवरती क्लिक करायचं. पहिल्या ते काय करायचं माहिती आहे, ही जी वरची जी एकदम टॉपला जी लेअर असेल ना, ही जी तुम्हाला दाखवली मी एकदम त्याची ऑपेसिटी कमी करून, जर व्हिडिओ पाहिला असेल तर. ओके, तर काय करायचं, तिला सिलेक्ट करून या 2 सेकंदाच्या मध्ये येऊन कटवरती, याच्यावरती कात्रीवरती क्लिक करायचं. जर तुम्ही ह्या लालवरती कापलं ना, तर जेवढं तुमचं जे खालचे जे लेअर आहे ते सर्व कट होऊन जातील. ते आपल्याला कट नाही करायचे भावनो. ओके, तुम्ही व्हिडिओ पहा, तुम्हाला नक्कीच कळेल. मी तुम्हाला समजावून सांगतोय, पूर्ण बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत. एवढं तुम्हाला कोणीही समजावून सांगणार नाही, भले व्हिडिओ केवढाही होऊ दे. ओके, आता काय करायचं आहे, आता ही सर्व ऑब्जेक्टला आपल्याला ट्रान्झॅक्शन मारायचं आहे. जसं मी तुम्हाला PLP टू काइनमास्टर टू फिल्मोरावरती दाखवतो, सेम तसंच फिल्मोरामध्ये जसं आपण जाऊन काइनमास्टरमध्ये पूर्ण व्हिडिओ क्लिअर करून जो आपण फिल्मोरामध्ये ॲड करतो ट्रान्झॅक्शन इफेक्ट मारण्यासाठी, सेम तसंच इथे करायचं आहे. इथे कुठल्याही दुसऱ्या ॲप्लिकेशनची गरज लागणार नाही, फक्त फोटोशॉप आणि फिल्मोरा. ओके, फोटोशॉपवरनं जे इमेज आहे ते सर्व ॲड करून घ्यायचे दिसलं असतील. ओके, आता काय करायचं, आणि फिल्मोरामध्ये इथे ॲड करायची. त्याच्यानंतर काय करायचं भावनो, इथे बघू शकता. आता हे जे इफेक्ट आहेत ते इथे, हा इफेक्ट बघू शकता तुम्ही, हाच इफेक्ट कशाला, मी हा इफेक्ट घेतो. इथे बघू शकता असे बरेच सारे, हे माझे फेवरेट आहेत, लक्षात ठेवा. इथे फेवरेटचा फोल्डर आहे. ओके, इथे मी ऑलवरती क्लिक केलं नाही, हे बघा बरेच सारे इफेक्ट आहेत भावनो, एवढे कुठे मारायचे आपण. ओके, जे जे आपल्याला चांगले वाटणार तेच आपण मारायचे. ओके, तर मी काय करतो, इथे फेवरेटवरती जातो. हे जे मी घेतलेलं आहे, ओके, त्याला इथे या ही जी कट लाईन तुम्हाला दिसत असेल, या कट लाईनच्या बरोबर सेंटरला घेऊन यायचं. ओके, थोडा पोर्शन बाहेर पाहिजे, थोडा पोर्शन राईटला पाहिजे, म्हणजे लेफ्ट आणि राईटला थोडा पोर्शन आला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर ही आता दुसरा कट इथे बघू शकता. माझा माऊस बघा कुठे. ओके, माऊसवरती लक्ष ठेवा फक्त. त्याच्यानंतर काय करायचं, इथे हा झूमचा इफेक्ट आहे. ओके, यालाही थोडंसं इथे मध्ये आणा. ओके, हा मध्ये का नाही राहते, राहायला पाहिजे, सोडा, आपण दुसरा घेऊन येऊ. ओके, हे बघा, हा कसा राहिला, तसाच Ctrl Z करतो. माझ्या माऊसचा आवाज येतोय ऑन. ओके, याला डिलीट करा, सिंपल दुसरा घेऊन येतो मी. क्या हो गया. ओके, हां समजलं मला काय झालं, ह्याची ड्युरेशन थोडीशी वाढली, त्या कारणाने तो येत नाही वरती. ओके, बघा आता आलेला आहे भावनो, बघू शकता तुम्ही.
टोटली. ओके, त्याला काय करायचं, डिलीट करा. हा जो पोर्शन आहे कुठला, एकदम वार्पसिक नावाचा, एकदम नादखुळा आहे, माझ्यासाठी खास डिझाईन करतो एकदम नादखुळ्यासाठी. त्याच्यानंतर हा इफेक्ट इथे करा, झूम इथे करा, आणि हा इकडे. ओके, इथे बघू शकता मी कुठे लावलेत, तुम्ही पूर्ण पाहिले असेल. ओके, काय प्रॉब्लेम आला, मी काय सॉल्युशन दिलं ते तुम्ही समजलं असेल व्हिडिओमध्ये. ओके, तर काय करायचं, आता सर्व झालेलं आहे. आता व्हिडिओ मी प्ले करतो. जर तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येत नसेल किंवा चांगली गोष्ट आहे नसेल आला तर ते कॉपीराईटमध्ये मी क्लोज केलेलं आहे, लक्षात ठेवा. ओके, प्ले करतो. नो 10 1 आणि 0. ओके, 10 तिसरा पासवर्ड. व्हिडिओमध्ये पासवर्ड सांगितलेले आहेत भावांनो बोलून. नक्कीच तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला. व्हिडिओ भावांनो पासवर्डसाठी नका बघू. तर भावांनो, आपण जे डिझाईन कशी क्रिएट केले, कोणत्या कोणत्या स्टेप मी प्रोव्हाइड केले, त्याची मी सर्व तुम्हाला नोटिफिकेशन सर्व ए टू झेड समजावून सांगितलं आहे व्हिडिओमध्ये. फुल एडिट. तुम्ही माझ्यापेक्षाही चांगले डिझायनर होऊ शकता तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण पाहिले तर. ओके, धन्यवाद. सिम्पली त्या काय करायचं, इथे एक्सपोर्टवरती जायचं. ओके, क्लिक करायचं. पहिला आधी हा जो ऑब्जेक्ट आहे त्याला कंट्रोल एस करून सेव्ह करून घ्या, जेणेकरून जर काही मिस्टेक वगैरे जर झाली असेल तर तुम्ही तुमचे जे कस्टमर असतील त्याच्याकडनं तुम्ही करेक्शन जे सांगतील तुम्हाला हे करेक्शन करा, ते तुम्ही फोटोशॉपमध्ये जाऊन करेक्शन करून या. आणि इथे जाऊन सिम्पल ज्या लेअरवरती तुमचं करेक्शन झाले त्या लेअरवरती रिप्लेस करा. ओके, इथे नाव देऊन एक्सपोर्ट करून घ्यायचं. ओके, जसं मी करतो. इथे बघू शकता वेडिंग टाकतोय. ओके, आणि ही सेव्ह कुठे होणार आहे, इथे बघू शकता सी युजर HP व्हिडिओच्या फोल्डरमध्ये सेव्ह होणार आहे. एक्सपोर्टवरती क्लिक करायचं. जो तुमचा रेझोल्युशन असेल तो होऊन जाईल. इथे टायमिंग येईल पूर्ण. ओके, मी कॅन्सल करतोय. नक्कीच व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा. चला, धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. धन्यवाद.